नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही कमेंट केली आणि मी बनवणार नाही असं होणारच नाही. ही पहा, आज पिकॉकची रांगोळी बनवत आहे. रांगोळीची मेजरमेंट आहे वरती 1.5 इंच, मध्ये 2 आणि उंची आहे 5 आणि असं कट करून घेतलेलं आहे. हे पहा, असं तयार होतं. डबल फोल्ड पेपरमध्ये बनवलेलं आहे. आणि ही पिकॉकची रांगोळी मॅट दरवाजाच्या साईडच्या भिंतीला लावायला योग्य आहे. बाकी साईडला तुम्ही डेकोरेशनसाठी यूज करू शकता. पिकॉकच्या आणखी काही रांगोळी मॅट घेऊन येणार आहे. त्या आपण रांगोळी मॅट पाहून घ्या. हे पहा, मी मधला भाग बनवत आहे. आता हे पूर्ण आखून घेतलं आहे आणि त्याच्या आतमध्ये पण 1 इंचचं अंतर ठेवायचं दोन्हीमध्ये आणि आखून घ्यायचे. पण हा खालचा शेप आपल्याला व्यवस्थित द्यायचा आहे. मी हा शेप कसा बनवला ते पुढे दाखवते तुम्हाला. हे पहा, 1 इंचाचा कमीत कमी गॅप पाहिजे मध्ये. जास्तीत जास्त 1.5 इंच पण ठेवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने कंप्लीट केले. अर्ध्या पानापासून असा शेप दिलेला आहे आणि मग ते तशी डिझाईन तयार झाली. एकदम सोपी आहे. सरळ बनवायला गेलं तर व्यवस्थित बनत नाही. असं पानावरच कट करून घ्या आणि बनवा. हे 2-2.5 इंचाचं अंतर आहे वरती. पुढे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. आता पिकॉकची आपल्याला मान काढायची आहे. ती कशी बघा. 2 इंचाचं माप घेऊन अशा पद्धतीने लाईन करून घेतली आहे समोरच्या साईडला आणि बॅक साईडला ही अशी. थोडासा कर्व आकारमध्ये द्यायचा आहे आपल्याला, गोल आकार द्यायचा आहे. आणि मी थोडंसं खाली घेते कारण तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे. पिकॉकचा फेस कमीत कमी 1.5 इंच किंवा 2 इंच असा गोलमध्ये पाहिजे, तेव्हा उलन चिटकवता येते. हे पहा, हे खूप वरतून घेतलं आहे त्यामुळे मी तुम्हाला छोटं दिसते ते. आणि अशी चोच काढायची आहे. पिकॉकच्या वेगवेगळ्या डिझाईन एका पाठोपाठ एक येणार आहे. आता हे 1 नंबरची आहे. पहिली एक झालेली आहे गोलमध्ये, ती पण पाहून घेऊ शकता. हे पहा, असा डोळा काढला. पानाचाच आकार आहे सगळं, छोटं पान मोठं पान. तुम्हाला डायरेक्ट बनवता येत नाही तर छोटं पान बनवून तुम्ही तसा आकार देऊ शकता. आता हे आपण जे वरती मेजरमेंट होतं तेच मेजरमेंटचं पान आहे, पण आपल्याला कमीत कमी अर्धा इंच कमी करायचं आहे आणि वरतून गोल आकार द्यायचा आहे त्याच पानाला. हे पहा, मी आता सांगते तुम्हाला मेजरमेंट. 5 इंच, 2 इंच, आता अर्धा इंच आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे 4.5 इंच उंची होईल आणि रुंदी 1.5 इंच होईल. आणि उलटं ठेवायचं आहे आणि असं गोल आकारामध्ये व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे. साईड बॉर्डर करायची आहे. मोराच्या पिसाऱ्यामधली डिझाईन तुम्ही 7 बनवू शकता. मी 5च बनवले आहे, कमी साईजमध्ये आहे त्यामुळं. सुरुवातीला आपल्याला कॅनव्हास 25 बाय 10 इंच असा घ्यायचा आहे. 25ची उंची, 10चं आणि हे पाऊण इंच किंवा पाऊण इंचावरती अशी बॉर्डर राखून घ्या. हे 1.5 इंचावरती आतमधलं गोल करून घ्या. 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आणि गोल करायचा. तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर व्हिडिओ मी परत एक करून दाखवल किंवा अगोदर स्क्रीनशॉट घेऊ शकता जे मी सुरुवातीला दाखवलं ते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.